हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. जसं की आपण ठरवलं आहे, दररोज आपण व्हिडिओ बनवायचा आहे. जर तुम्ही आपले अगोदरचे व्हिडिओ नसतील पाहिले आणि तुम्ही मला ओळखत नसाल तर तुम्हाला सांगतो, माझं नाव बिभीषण आहे. मी मुंबईमध्ये राहतो आणि आय टी क्षेत्रामध्ये काम करतो. तर आपण असं ठरवलेलं आहे की दररोज एका नवीन टॉपिकवर आपण दररोज एक व्हिडिओ बनवणार आहोत छोटासा, आणि आपली छोटीशी लाईफ एक डॉक्युमेंट करणार आहोत. म्हणजे डेली एक व्हिडिओमध्ये आपण गोष्टी डॉक्युमेंट करणार आहोत की आज आपण काय शिकलो, नवीन काय शिकणार आहोत. तुम्हीही मला खाली कमेंटमध्ये सजेशन देऊ शकता. बरोबर, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशनसुद्धा येईल. तर असाच्या जर्नीमध्ये आज आपण एक टॉपिक घेतलेला आहे, तो म्हणजे की दररोज अपडेट राहणे गरजेचं आहे का. तर दररोज अपडेट राहणे गरजेचं आहे का, या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत थोडंसं. तर हे टॉपिक का घेतलं आहे, कारण मी आय टी क्षेत्रामध्ये काम करतो. सध्या जर तुम्ही पाहिलं, ए आयचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ह्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ChatGPT, जेमिनाय वगैरे ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील, खूप जास्त बूमवर आहेत. जसं की खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील की सध्या ChatGPT, जेमिनाय ह्या गोष्टी ए आयला म्हणजे डेव्हलपर वगैरे आय टीमधले जॉब्स रिप्लेस करत आहेत. ह्या फक्त गोष्टी आय टीमध्येच इफेक्ट करतील असं नाही, भरपूर साऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा याचा पुढे इफेक्ट होणार आहे. म्हणजे भरपूर सारे जॉब जाऊ शकतात आणि नवीन जॉब क्रिएट होऊ शकतात. आता खूप साऱ्या लोकांना फक्त एकच गोष्ट, ते एका गोष्टीकडे पाहतात, ते म्हणजे ए आयमुळे जॉब जाणार आहेत. हीच एक न्यूज ते वाचतात, परंतु ही गोष्ट एक पॉझिटिव्ह वेने ते घेत नाहीत. ए आयमुळे जॉब जाणार असतील तर ए आयमुळे जॉबसुद्धा क्रिएट होणार आहेत. म्हणजेच ए आयच्या क्षेत्रामध्ये नवीन जॉब क्रिएट होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःला अपडेट करणे गरजेचं आहे. काळानुसार स्वतःला अपडेट केलं तरच सध्या मार्केटमध्ये आपण टिकून राहू शकतो. नाहीतर नवीन लोक येत आहेत, ते त्या गोष्टी शिकत आहेत आणि ते जॉब्स घेत आहेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा डेली इम्प्रूव्ह करणे गरजेचं आहे. त्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे. ए आय, एम एल वगैरे, ChatGPT, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे ह्या गोष्टी आपल्याला आता शिकणे गरजेचं आहे. आपल्याला अपडेट करणे गरजेचे आहे, कारण नवीन गोष्टी ज्या मार्केटमध्ये येणार आहेत त्याच्याशी आपल्याला म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे. जर आपण स्वतःला अपडेटच केलं नाही तर नवीन लोक येत आहेत, ते स्वतःला अपडेट करून आपली जॉब नक्कीच घेणार आहेत. त्यामुळे आपल्याला डेली अपडेट करणे गरजेचं आहे. डेली एक नवीन स्किल शिकणे गरजेचं आहे. म्हणजे ए आय एम एलमध्ये कोणत्या गोष्टी नवीन येणार आहेत तसं आपल्याला ॲडॅप्ट करायच्या आहेत त्या गोष्टी. ह्या सर्व गोष्टी केल्या तरच आपण सध्या मार्केटमध्ये टिकू शकतो. मी फक्त आय टी क्षेत्राचं बोलत नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय आणि एम एल घुसणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये काय चेंजेस होणार आहेत ए आय एम एलमुळे, म्हणजे ChatGPT, जेमिनाय ह्या सर्व गोष्टीमुळे काय चेंजेस होणार आहेत याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तसे तुमचे स्किल अपडेट करायचे आहे, तरच आपण या मार्केटमध्ये टिकू शकतो. तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तुम्हाला याविषयी जर काही सजेशन द्यायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू, आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू. अजून काय आपण आपल्या म्हणजे स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट खाली देऊ शकता. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आपले व्हिडिओ खूप रॉ व्हिडिओ असणार आहेत, खूप सारी एडिटिंग वगैरे असं काही नाही. जी गोष्ट शिकण्याची वगैरे जी गरज आहे अशाच गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. खूप काही असं वायफाय डिस्कस करणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करू. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, गुड बाय.